दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
दत्त दत्तात्रेय भगवान की जय। अत्रि अनुसया माता की। नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव। अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिण प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्मा कुलस्वामिनी तुळजा भवानी दत्तात्रय भगवंताच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र गाणगापूर या क्षेत्रावरती संपन्न होत असलेली ही दिव्य कथा श्री दत्तचरित्र कथा अर्थात गुरुचरित्र पारायण सोहळा। आज कथेचा तृतीय दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवा करत असताना इथं जमली सर्व माता भगिनी पुरुष मंडळ आबालवद तरुण मंडळ माझे सर्व जीवलक सहकारी मंडळी शिंतवादक श्री हरिभक्तप्रायण राहुल महाराज नावलगावकर गायनी सम्राट श्री हरिभक्तप्रायण माऊली महाराज पिंपरे तसेच ॲटोपॅड वादक श्री हरिभक्तप्रायण पांडुरंग महाराज आंभुरे मृदंग विशारद श्री हरिभक्तप्रायण अवधूत महाराज तुळजापूरकर तसेच आमचे श्री हरिभक्तप्रायण कार्तिक महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री हरिभक्तप्रायण गायन सम्राट आमचे राम महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री हरिभक्तप्रायण आपले सर्वांचे लाडके आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आयोजक नियोजक भागवताचार्य पांडुरंगजी महाराज रेड्डी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संध्याकाळी ज्यांचं आपल्याला कीर्तन श्रवण करायचं आहे आमचे परममित्र युवा कीर्तनकार भागवताचार्य शिवपुराण कथाकार संतचरित्र कथाकार आणि गोड ज्यांचा स्वभाव आहे गोड आवाजही ज्यांचा आहे माझे परममित्र श्री हरिभक्तप्रायण संतोषजी महाराज पवार सेलू मानवतकर यांचंही कथेमध्ये आज आगमन आहे। संध्याकाळी त्यांचं कीर्तन ऐकायचे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। काल आपण गोड अशी कथा श्रवण केलेली आहे। भगवान दत्तात्रय जन्मकथा आपण काल श्रवण केलेली आहे। आजही आपल्याला कमी वेळ आहे कमी वेळामध्ये आपल्याला कथा श्रवण करायची आहे। दत्त महाप्रभूंचं प्रागट्यकरण दत्त महाप्रभूंनी अवतार धारण केला या जगताला मार्गदर्शन करण्यासाठी। या जगतामध्ये माणसाने कसं वागावं माणसाने कसं राहावं कोणत्या रस्त्यानं चालावं जीवनामध्ये नैतिकता कशी असावी सहनशीलता कशी असावी याचं सर्व दिग्दर्शन मार्गदर्शन दत्त महाप्रभूंनी केलेलं आहे। म्हणून ते गुरुराज स्वामी आहेत। दत्त महाप्रभूचे भूषण पाहत असताना आपण मूर्ती पाहतो दत्त महाप्रभूंची तर त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत भाल प्रदेशावरती भस्म धारण केलेला आहे अर्थात समोर श्वान आहे एका हातात त्रिशूळ आहे। त्रिगुणात्मक मूर्ती जी आहे ती दत्त महाप्रभूंची आहे। म्हणून दत्त महाप्रभूला आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे। म्हणून दत्त महाप्रभूला भस्म आवडतं म्हणून आपण भस्मही परिधान केलं पाहिजे। रुद्राक्षांच्या माळा दत्त महाप्रभूला आवडतात म्हणून आपणही त्या माळा घातल्या पाहिजे। भस्म महात्म्य पाहत असताना गुरुचरित्र ग्रंथामध्येही आपण श्रवण केलेलं आहे ऐकलेलं आहे काल वाचलंही आपण आणि त्याच्यामध्ये शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा भस्म महात्म्य आलेलंच आहे। दत्त महाप्रभूंच्या भाल प्रदेशावरती भस्म आहे पण ते भस्म महात्म्य आपण ऐकत असताना भस्म का धारण करावं कशासाठी धारण करावं याचंही आपल्याला मार्गदर्शन पाहायचं आहे लक्षात घ्यायचं आहे। कारण का भस्म साधारण नाही जे त्रिपुंड लावतात ते साधारण व्यक्ती नाही। भगवान शंकरजींचं सुद्धा भस्मच आहे आणि दत्त महाप्रभू सुद्धा भस्म लावतात। ही देवता आपल्याला महाराज मार्गदर्शन असं सांगते या जगतामध्ये सर्व एक दिवस याच भस्मासारखं होणार आहे
जग सर्व जरी भस्म झालं तरी मी मात्र तसा शिल्लक राहणार आहे. एकम अद्वितीयम ब्रह्म, एकच ईश्वर सत्य राहणार आहे, बाकी सगळं भस्म होऊन जाणार आहे. म्हणून मीपणा कोणत्या गोष्टीचा करायचा नाही. आणि जो भस्म लावतो त्याच्या जवळ यम सुद्धा येत नाही. यम त्याच्या जवळ येत नाही, त्याला अपमृत्यू येत नाही जो भस्म धारण करतो. मग तुम्ही भस्म धारण करा किंवा आपला वैष्णव गंध लावा, पण कपाळावरती कोणता तरी गंध लावलाच पाहिजे. गळ्यामध्ये कोणती तरी माळ घातलीच पाहिजे. रुद्राक्षांची माळ घाला किंवा तुळशीची माळ घाला, पण माळ घाला. कपाळावरती भस्म लावलं पाहिजे. भस्म लावत असताना त्याचं महात्म्य आपण श्रवण करत आहात. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. भस्म लावत असताना 16, 8, 5, 3 आणि भाल प्रदेशावरती आपल्याला भस्म धारण करता येतं. या 3 रेषा आहेत. या 3 रेषेचे वेगवेगळे नाव आहेत. ऐका बरं, ही सगळ्यात जी खालची रेषा आहे ना भस्माची, त्रिपुंड लावतो आपण भाल प्रदेशावरती. सगळ्यात खालची जी रेषा आहे त्या रेषेचं नाव आहे शिव. मध्यभागी जे रेष येते त्या रेषेचं नाव आहे महेश्वर. आणि सर्वात वर रेषा येते तिचं नाव आहे महादेव. सर्वात वरची रेष आहे तिला महादेव असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये क्रियाशक्ती वास्तव्य करते. सगळ्यात वरची रेष तिचं नाव आहे महादेव, तिच्यामध्ये क्रियाशक्ती वास्तव्य करते. दुसऱ्या नंबरची रेष आहे तिच्यामध्ये महेश्वर असं नाव आहे तिचं, आणि त्या रेषेमध्ये इच्छाशक्ती वास्तव्य करते. आणि तिसऱ्या रेषेमध्ये शिव असं नाव आहे, त्या रेषेमध्ये ज्ञानशक्ती वास्तव्य करते. क्रियाशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती यालाच म्हणतात त्रिपुंड. महेश्वर, महादेव, महेश्वर आणि शिव यालाच म्हणायचं त्रिपुंड. हे 16 ठिकाणी लावता येतं. नाही 16 ठिकाणी लावता येतं आपल्याला तर आपल्याला त्याच्या दुप्पटही लावता येतं. 32 ठिकाणी सुद्धा लावता येतं. 16 ठिकाणी लावता येतं. 8 ठिकाणी लावता येतं. 5 ठिकाणी लावता येतं. 3 ठिकाणी लावता येतं. आणि भाल प्रदेशावरती सुद्धा लावता येतं. पण ते मस्तकावर भस्म धारण करत असताना त्याचे काही मंत्र सांगितलेले आहेत. ते मंत्र म्हणून आपण जर भस्म लावलं तर त्याची प्रचिती आपल्याला येते. महाराज घेतलं भस्म डायरेक्ट लावलं असं नाही बरं. मंत्र म्हटला पाहिजे. शिव महापुराण कथेमध्ये त्याचे मंत्र आलेले आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा मंत्र आलेले आहेत. पण आपल्याला जास्त अवघड मंत्र लक्षात राहत नाहीत, म्हणून आपापला साधा सोपा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा. जरी एखादा शिवभक्त असतो तो ओम नमः शिवाय जास्त म्हणत असतो, तर भाल प्रदेशावरती भस्म लावत असताना मंत्र सांगितलाय नमः शिवाय. कोणता मंत्र आहे? नमः शिवाय. नमः शिवाय म्हणून भाल प्रदेशावरती महाराज भस्म लावलं पाहिजे. पार्श्वभागी भस्म लावत असताना ईशाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. तोच मनगटावरती लावत असताना बीजाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. तेच आपल्या खालील अंगावरती लावत असताना पितृभ्याय नमः असा मंत्र सांगितला. वरील अंगावरती लावत असताना, मस्तकावरती लावत असताना, मानेकडे लावत असताना, मेंदूकडे मज्जाकडे लावत असताना, मणक्याकडे लावत असताना उमेशाभ्याय नमः असा मंत्र सांगितलेला आहे. आणि आपली पाठीकडे लावत असताना भीमाय नमः असं मंत्र सांगितलेलं आहे. बाकीचे मंत्र आपल्या लक्षात राहत नाहीत. भाल प्रदेशावरती जरी लावत असताना एवढा तरी मंत्र आपण म्हटला पाहिजे, नमः शिवाय. एवढा मंत्र म्हणून जरी भस्म लावलं तरी त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. जो भस्म लावतो त्याच्या जवळ महाराज यम अजिबात कधी जवळ येत नाही. ज्या माणसाला अपमृत्यूची भीती वाटते त्याचा कधी मृत्यू होत नाही भस्म धारण करणारा व्यक्ती. पण सध्या आता भस्म सध्या काळामध्ये देवही वाटून घेतले, संत महात्मे वाटून घेतले,
गंध वाटून घेतले, माळी वाटून घेतल्या, सगळ्यांनी आपापले वाटून घेतले आहे का नाही. संत जस्तेच्या जातीनं संत वाटून घेतले, देव सुद्धा वाटून घेतले. आडव्या गंध्यावाले म्हणतात आम्ही उभ्या गंधाचे नाही, उभ्या गंध्यावाले म्हणतात आम्ही आडव्या गंधाची. आमचं त्याचं जमत नाही. तुम्ही जरी किती भांडणं केले तरी ते महाराज एकच आहेत. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ढाई. हरी हरा भेद पडून महाराज नाही नका करू आज. हा बस. मी सांगत असो सतत. आता संतोष महाराज राहुल महाराजाला माहिती आहे, मी प्रत्येक कथेत सांगत असतो महाराज आपल्या ठिकाणी मतभेद आहेत, ते एका ठिकाणी आहेत. ज्याला भेद करायचा त्याला काहीच सापडत नाही, एकच सापडतं. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड, दुसरं काहीच नाही. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, ते एकच आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. 500ची नोट उलटी दिली काय आणि स्वैशी दिली काय तिची किंमत तेवढीच होणार आहे. एखादा बंदा आहे, एक नाणं दिलंय 10 रुपयाचा बंदा आहे, तो तुम्ही कसाही द्या त्याची किंमत तेवढीच होणार आहे. का कमी जास्त पण आहे? अजिबात नाही. ते एकच आहेत, फक्त आपलीच वाद इथं चालू आहेत. एखादा जर महाराज हरिभक्त जर दुकानावरती गेला आणि त्याला हरभरे पाहिजे असतील तर ते मुखाला हर असं नाव येईल म्हणून हरभरे कसे भाव दिले म्हणत नाही म्हणे, विष्णू भरे कसे भाव दिले म्हणत असतो म्हणे. हर मुखाला नाव येऊ नये म्हणून. किती आपला विरोध आहे कळण्याकरता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. विष्णू भक्ताच्या घरी वीरशैवाची मुलगी दिली. वीरशैवाची मुलगी कळते ना, आडव्या गंधावालीची मुलगी कोणाच्या घरी दिली मामी? उभ्या गंधावाल्याच्या घरी दिली नाही, सैराट झालं. ते गेली महाराज. ते सकाळी उठली पोरगी, महाराज मस्त घेतली ना अशी ते सारवायला लागली. जुने पद्धती सारवत होते. पहिलं काय फरशी नव्हती, अशी सारवण असायचं. सारवण सेनाचं सारवण असायचं. इथं जुना माता भगिनी इथं बसल्या, त्यांना माहिती आहे सारवायचं. हा पोत्र, पोत्र ते वर राहते का पोत्र? ते सारवण असायचं महाराज. ती सकाळी उठली ती सारवायला लागली, भोसऱ्या घ्यायला लागली. ते सकाळी असं कविता असायच्या पहिल्या. उठून गृहिणी लग बगई अंगणात ओल्या सुडक्याने. उठून गृहिणी लग बगई अंगणात सडा संमार्जन करीतात. पहिल्या कविता अशा होत्या. उठून गृहिणी लग बगई अंगणात सडा संमार्जन करीतात. आता सडा संमार्जन गेलं त्याच्यामुळं कविताही बदल म्हणावी लागेल. उठून गृहिणी लग बगई अंगणात आता ओल्या सुडक्याने फरशा पुसतात. आता काय राहिलं नाही मला. ती उठली अशी सारवायला लागली. तेवढ्यामध्ये सासरे आले. सासऱ्याने बघितलं. सासरा म्हटला, सुनबाई काय मामाजी, हे आडवं तुझ्या बापाच्या घरी. आपण विष्णू भक्त आहोत, आपल्या घरी आडवं काही जमत नाही, उभं सारव. नवीन सुनबाई होती. सुनबाई म्हणली, मामाजी तुमच्या मनावर. उभं सारवायला लागली. म्हातारं बाहेर गेलं, डबडं घेऊन पुन्हा आलं. हातपाय धुतलं, हातात मंजन घेतलं, दारावरती उभा टाकलं आणि मस्त मामा दात घासायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये सुनबाईनं बघितलं. सुनबाई म्हटले, मामाजी काय झालं? सुनबाई, आपण विष्णू भक्त आहोत, आपल्या घरी आडवं काही जमत नाही, आडवे दात घासू नका, उभे दात घासा. तो म्हटला, तेरी बी चूप मेरी बी चूप. तुला जसं करायचं तू कर, मला जसं करायचं मी करतो. मला एवढंच सांगायचंय, आपण कितीही मतभेद केले तरी त्यांच्यामध्ये मतभेद नाही. उलट त्यांच्यावर एकमेकावर संकट आले तर एकमेकाला महाराज संकटाच्या वेळी मदत करतात. रामकथेमध्ये गोड प्रसंग आलेला आहे. सेतुबंधन झालं, तिथे एक रामेश्वर असं लिंग स्थापन केलं. रामेश्वर लिंग स्थापन केल्यानंतर लखनजीनं प्रश्न केला, दादा या लिंगाचं नाव रामेश्वर असं का ठेवलं? आणि कैलासावरती पार्वती मातेने प्रश्न केला, प्रभू या लिंगाचं नाव रामेश्वर असं रामाने का ठेवलं याचं उत्तर सांगा. ऐका बरं. लखनजीला उत्तर देतात राम प्रभू आणि पार्वती मातेला उत्तर देतात शंकरजी. शब्द
थोडाच आहे, फक्त लक्ष दिलं तर कळेल. एकमेकाला किती मोठे पण देतात. लखनजीला उत्तर देत असताना म्हणायला लागले, रामप्रभू म्हणतायत, लखन या लिंगाचं नाव मी रामेश्वर यासाठी ठेवलंय, रामाचा ईश्वर जो आहे त्याचं नाव रामेश्वर. आणि पार्वतीला उत्तर दिलं शंकरजीनं, पार्वती राम ज्याचा ईश्वर आहे त्याचं नाव रामेश्वर. आणि म्हणून दत्तप्रभू असू द्या की महादेव असू द्या की विष्णू भगवान असू द्या, राम असू द्या, हे एकदेवते आहेत. त्याच्यामुळे आपण विरोध करायचा नाही. त्यांनाही भस्म आवडतंय आणि दत्त महाप्रभूंनाही भस्म आवडतंय. भस्म महात्म्य, ज्या माणसाला संध्याकाळी झोप येत की नाही, झोप येत नाही. काही काही माणसं गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, त्याला झोप येत नाही. पहिला आमची आई आम्हाला करायची लहानपणी आम्ही असताना. मुलगा दचकू नये म्हणून महाराज त्याच्या कपाळावरती, पाठीला, अंगाला भस्म लावायचं, अशी पद्धत होती पहिलं. ज्या माणसाला संध्याकाळी झोप येत नाही ना, त्याने मंदिरामध्ये जाऊन, शिवालयाच्या मंदिरात जाऊन महाराज आपण अर्पण केलेलं ते बिल्व पत्र जर आपण घराकडे आणलं आणि संध्याकाळी आता झोपायचंय, गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही ना, ज्यांना गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे. लक्षपूर्वक ऐका. ते बिल्वपत्र आणायचं, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, आपल्याजवळ भस्म घ्यायचं, ते भस्म हातात घ्यायचं आणि भस्म आपल्या बोटावरती घेऊन महादेवाच्या 5 मुलीचे नावं घ्यायचे. महादेवाच्या 5 मुली, त्यांचे नावं घ्यायचे, जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देव. जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देव या 5 मुलीचे नावं घेऊन जर ते भस्म आपण जर महाराज पाण्यामध्ये टाकलं आणि ते पाणी प्राशन केलं आणि जे बिल्वपत्र आणलंय ते जर आपण उशाखाली घेऊन जर झोपलात तर न गोळी घेता तुम्हाला निवांत शांत समाधान झोप लागते. एवढा पावर त्या भस्मामध्ये आहे. साधा उपाय आहे, हे करून बघा. जसं भस्म महात्म्य आहे तसं गुरुचरित्र पारायणामध्ये आपणही श्रवण केलं, रुद्राक्ष सुद्धा महात्म्य आहे. रुद्राक्ष महात्म्य आहे. रुद्राक्ष किती नमुने, किती प्रकारचे आहेत? रुद्राक्ष 4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. पांढरा रुद्राक्ष, पिवळा रुद्राक्ष, काळा रुद्राक्ष आणि लाल रुद्राक्ष, असे 4 रुद्राक्ष आहेत. 4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. त्याच्यामध्ये 14 मुखी रुद्राक्ष पर्यंत आपल्याला पाहता येतात. 1 मुखी रुद्राक्ष नाही, 14 मुखी रुद्राक्ष आहेत एकंदरीत. 14 मुखी रुद्राक्ष. ऐका, 1 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे देव शिवस्वरूप, त्याचं नाव आहे. 1 मुखी रुद्राक्ष जर मिळाला तर लक्ष्मीची प्राप्ती होते. 2 मुखी रुद्राक्ष जर मिळाला आणि आपण जर धारण केला तर त्याचं नाव आहे देव देवेश्वर, त्याच्यापासून आपली मनोकामना पूर्ण होते. 3 मुखी रुद्राक्ष आहे ना, तो जर आपण धारण केला तर ज्ञान प्राप्ती होते, त्यालाच विद्येश्वर असं नाव आहे. 4 मुखी रुद्राक्ष आहे, त्याचं नाव आहे 4 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे ब्रह्मस्वरूप, 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. 5 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे कालाग्नी रुद्र स्वरूप, तो जर आपण धारण केला तर मनोवांछित वासना पूर्ण होते. 6 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे कार्तिकेय स्वरूप, तो उजव्या दंडामध्ये धारण करता येतो. 7 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे अनंग स्वरूप. 7 मुखी रुद्राक्ष जर आपल्या घरामध्ये असला तर दरिद्री मुक्ती होते, गरिबी नाहीशी होते. 7मुखी रुद्राक्ष आपल्या घरी असावा. 8 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे भैरव स्वरूप, तो जर धारण केला तर माणसाला पूर्ण आयुष्य जगता येतं, शतवर्ष त्याला जगता येतं, राहता येतं. 11 मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे कपिल मुनी, सर्वेश्वर आहे, तो डाव्या दंडामध्ये धारण करता येतो. 12 मुखी रुद्राक्ष आहे त्याचं नाव आहे विष्णू स्वरूप, इच्छापूर्ती होते. 11 मुखी ते 11वा मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे रुद्र स्वरूप, तो विजय प्राप्त करून देतो. 12वा मुखी रुद्राक्ष त्याचं नाव आहे विश्वदेव,
तो अभिष्ट आपल्या जीवनामध्ये कधीच महाराज गोष्ट कोणती घडू देत नाही, तो पण केसामध्ये धारण करावा लागतो. आणि 14वा मुखी रुद्राक्ष आहे, त्याचं नाव आहे आदित्य. तो तेजपुंज आहे. जो 14वा मुखी रुद्राक्ष धारण करतो तो तेजस्वी महात्मा होतो. अर्थात त्याच्याजवळ कोणतंही पाप शिल्लक राहत नाही. जरी आपल्याला 14 मुखी रुद्राक्ष नाही मिळाले तरी पंचमुखी तर सगळीकडे मिळतोच. तो पंचमुखी धारण करता येतो, केला पाहिजे. घरामध्ये सप्तमुखी रुद्राक्ष असावा दारिद्र्य मुक्तीसाठी. आणि माता भगिनी, प्रत्येकाच्या घरी आता मुलं शिक्षण घेतात. नाही, कोणी ऑफिसर होणार आहे तर त्यांच्या गळ्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये 3 मुखी रुद्राक्ष असावा. त्याच्यापासून ज्ञानप्राप्ती होते. आणि 1 मुखी रुद्राक्ष जर मिळाला तर बस मग लक्ष्मीची प्राप्तीच आहे. पण 1 मुखी रुद्राक्ष मिळणं कठीण आहे. संतोष महाराज, जसं या जगतामध्ये 1 मुखी रुद्राक्ष मिळणं कठीण आहे, तसं 1 मुखी माणूस मिळणं सुद्धा कठीण आहे. जसा 1 मुखी रुद्राक्ष मिळणं कठीण आहे, तसं 1 मुखी मनुष्य सुद्धा मिळणं कठीण आहे. आणि जर 1 मुखी रुद्राक्ष मिळाला तर त्याचं जतन करा. आणि आयुष्यात 1 मुखी मनुष्य मित्र जर तुम्हाला मिळाला त्याचंही आयुष्यभर जतन करा. बस हे मिळणं बस लय अवघड आहे महाराज सध्या. आता हे रुद्राक्ष आणल्यानंतर ते डायरेक्ट गळ्यामध्ये धारण करता येत नाहीत बरं. त्याची शुद्धी करावी लागते. त्याच्यामुळं गाईचं गोमूत्र असावं, तो रुद्राक्ष त्याच्यामध्ये आधी टाकावा लागतो. त्याला पंचामृताचं स्नान घालावं लागतं. आणि ते धारण करत असताना त्याचे मंत्र सुद्धा सांगितलेले आहेत. ते मंत्र उच्चारण करून मग ते धारण केले तर त्याची आपल्याला फलश्रुती मिळत असते. 14 मुखी रुद्राक्ष त्याचे मंत्र आहेत. ओम ह्रीं नमः, ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम हूं नमः, ओम हूं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम क्रोम क्षोम रोम नमः, ओम ह्रीं नमः, ओम नमः. असे 14 मुखी रुद्राक्षाचे 14 मंत्र आहेत. आणि एक मंत्र जर आपण महाराज जो रुद्राक्ष आपल्या जवळ आहे त्याचा मंत्र उच्चारण करून आपण तो रुद्राक्ष धारण केला पाहिजे. त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. आणि मग दत्त महाप्रभूला हे सगळं आवडतं. आणि दत्त महाप्रभूला आवडतं म्हणून आपल्या गळ्यामध्ये एखादी रुद्राक्षाची माळ असणं आवश्यक आहे. रुद्राक्षाची माळ आवडते, घाला. तुळशीची माळ आवडते, घाला. वैजयंती माळ आवडते, घाला. कोणती तरी माळ घाला. देवाला आवडणारी वस्तू आपण जीवनामध्ये वापरण्यात आणली पाहिजे. देवाला आवडतं म्हणून केलं पाहिजे. आपण संसारामध्ये आपल्या मुलाबाळांना, बायको मुलांना जे आवडतं तेच करतो, पण देवाला आवडणारी गोष्ट कधी करत नाही. आणि आयुष्यभर काही काही माणसं बिना माळीचेच मरून जातात. बिना माळीचे मेल्यानंतर तिथं झोपल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडामध्ये काय टाकतात काका? काय टाकतात? तुळशीचं पान. बरोबर आहे की नाही? आता आयुष्यभरामध्ये त्यानं कधी तुळशीची माळ घातली नाही. शेवटी त्याचं तन शरीर पवित्र करण्यासाठी तुळशीचे पानाशिवाय त्याला गती मिळत नाही. हे जर निश्चित असेल तर माणसाने आताच सावध होऊन गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे. आणि आपलं शरीर आणि आपल्या आयुष्याचं सार्थक माणसानं करून घेतलं पाहिजे. तुळशीची माळ घाला. आयुष्यभर माणसं तुळशीची माळ घालत नाहीत आणि शेवटी त्याच्या मुखामध्ये माणसं तुळशीचे पानं टाकतात. मला असं म्हणायचं, आयुष्यामध्ये त्यानं कधी तुळशीची माळ धारण केली नाही, शेवटी तरी आता कशाला उगत बाटवायचे त्याचा जीव? मला वाटतं कोंबडीचे पक्क कोंबाव. कळालं पाहिजे माणसाला. माणसाने तुळशीची माळ घातली पाहिजे. एक सांगू का, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्याला कळी काळाला सुद्धा भ्यायची गरज नाही. आपल्या गावामध्ये एखादा कुत्रा असू द्या काकू, आपल्या गावात कुत्रा असू द्या, ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला कोणी दगड मारतं. आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे, लोक काय म्हणतात? पाटलाचं कुत्र आहे, त्याला कोणी सुद्धा दगड मारत नाही. ऐका, साध्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा बघितला तर माणसं भितात. आपण सुद्धा मारा पांडुरंग पाटलाची आपण वारकरी आहोत,
याचा स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. आणि ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो कलिकाळ सुद्धा त्याच्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये तुळशीची माळ घाला. आतापर्यंत जर घातली नसल इथून पुढं घाला. हा, तुळशीची माळीशिवाय पर्याय नाही, आयुष्याचा सार्थक होत नाही. रुद्राक्षाची माळ धारण केली पाहिजे. हे देवाला आवडणाऱ्या वस्तू आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणल्या पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की. आणि जर महाराज हे भजन नाही केलं, माळ नाही घातली, वारी नाही केली आणि बाकीच्या संसारात कितीही आपण काही कमवलं तरी ते निरर्थक होणार आहे. कारण का ज्याला कमवण्यासाठी देवानं हा नरदेह दिलाय त्याला जर आपण कमवलं नाही तर आपलं जीवन व्यर्थ व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. धिक 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 आहे. धिक कुलम धिक कुटुंबंच दिक ग्रामं दिक सुतंच धी आत्मानं दिक शरीरंच श्री केवलम परांगमुतम. ईश्वरापासून जर वंचित असेल आणि काहीही कमवा ते सगळं व्यर्थ आहे. क्या किया क्या किया क्या किया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे. जिस पाना था उसको तो खो दिया रे. जिस पाना था उसको तो खो दिया.
क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। हा नरदेव काय मिळवण्यासाठी दिलाय? देव मिळवण्यासाठी. हा नरदेव कशासाठी आहे? नरदेव कशासाठी आहे? देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे, देव मिळवण्यासाठी आहे. याच्यासाठी देवाने असा गोमटा असा नरदेव दिलेला आहे. दान देऊन टाकलेला आहे, फुकट रुपया घेतला नाही, एक कवडी सुद्धा घेतली नाही. फक्त तुमच्याकडून देवाची एकच अपेक्षा आहे, याने माझं भजन करावं, दुसरी काहीच अपेक्षा नाही. किती गोमटा नरदेव दान देऊन टाकलाय, याची किती किंमत होते हे सांगता येणार नाही आपल्याला. 15 दिवसाला केस आपलेच आहेत, फक्त हे पांढरे झालेले काळे करायला 200 रुपये खर्च यायलाय. आता जे जे काळे करतात त्याला माहित आहे, आणखी आमचे काळे आपले काळेच आहेत, पांढरे झाले नाहीत आणखी. विचारा आता या डोळ्याचा, अहो या मोबाईलच्या कॅमेऱ्यातली एक लेस, कॅमेऱ्याची लेस घेण्यासाठी 10-10 हजार रुपये, 11-11 हजार रुपये एक लेस घेण्यासाठी मोजावे लागतात. याच्या एवढं तर क्लिअर कोणतीच लेस चालत नाही. याच्यावर जर थोडा पडदा आला तर ऑपरेशन करायला 40,000 50,000 रुपये लागतात. डोळ्यासारखा तर डोळा पुन्हा मिळतच नाही, दातासारखा दात मिळत नाही. कृत्रिम पद्धतीने जर दात बसवायचा असेल या दातासारखाच, तर एक दात बसवायला 25,000 रुपये लागतात. तर देवाने आपल्याला किती दात दिलेत? काय बैमान आहे देवाने किती दात दिलेत आपल्याला? 32. उत्तर चुकीचं आहे. आपल्या लक्षात नाही तुमच्या. आपण लहानपणी जेवढे काही दात येतात 28 दात ते पडून जातात एकदा. त्याला कोणते दात म्हणतात? दुधाचे दात म्हणतात का नाही? मग ते 28 कुठं सोडले तुम्ही? आहे का नाही? म्हणजे महाराज ते सुद्धा दात गेले तरी पुन्हा दुसरे दात फुकट, एक सुद्धा रुपया घेतला नाही. 2 डोळे, 2 पाय, 2 हात, 2 कान. किती देवानं गोड असा नरदेव दिलाय आपल्यासाठी महाराज. ते कान कशासाठी दिलेत? झिंगझिंग झिंगाट नाही नाही, हे कान कशासाठी दिलेत? हा देवानं किती महाराज, खरंच आपलं किती देवाला आपली चिंता किती आहे बघा. ह्या टरपलाचं काही काम नव्हतं बरं, कानाच्या वरी काही काम नव्हतं. हे जरी कान काढून टाकला वरचा भाग तरी ऐकू येते का नाही? ऐकू येतं का नाही संतोष महाराज? तरी सुद्धा हे का टरपल दिले वर? त्याचं कारण आहे देवानं आपलं पुढचं आयुष्य बघितलं होतं, भविष्य. देव म्हटले पुढं चालून लोक टीव्ही मोबाईल बघून त्यांचे डोळे जातील, त्यांना चष्मा लागल, आणि चष्मा जर लागला ते दांड्या अडकवण्यासाठी हे दिलेलं आहे. किती विचार आहे देवाला बघा. देवानं जर आपला एवढा विचार केला असेल तर देवाला आवडणारं भजन तरी आपण केलं पाहिजे का नाही? जाऊ द्या 24 तास नाही भजन करता आलं तरी उगा माणसानं महाराज कम से कम जाऊ द्या, बाकीचं सांगत बसत नाही. अहो वर्षाकाठी 365 दिवसापैकी 15 दिवस देवदेवासाठी काढले पाहिजे. गाणगापुरासाठी 5 दिवस, कुठं महाराजांनी तीर्थयात्रा काढली तर तिकडे 10 दिवस, पंढरपूरला 2 दिवस, आषाढी कार्तिकीला गेलं पाहिजे. घरी बसल्या ठिकाणी तुम्हाला परमार्थ करता येतो. 24 तास देवाचं भजन करू नका, मी सांगतो ते करा. आता मामी 24 तास करते, तिच्या एवढं आपल्याला होत नाही, तिच्या पाया पडायच्या फक्त, बस झालं, दुसरं काही नाही. आता ते पारायण संपल्या त्यांनी ते पूजन केलं. ते एक कोणती तरी मामी म्हटल्या माझ्याजवळ ते हे नाही म्हणे, आता मूर्ती नाही, काहीच नाही. एक जण म्हणली तुम्ही तिथंच बसा, तुम्हालाच आम्ही करता म्हणे पूजन तुमची. साक्षात भवानी माताच आहे. आणि खरंच आहे, भवानी मातेचा खरंच मामीला आशीर्वाद आहे, हे मान्यच करावं लागेल. एखाद्या महाराजाला जेवढं पाठ नाही तेवढं त्यांना पाठ आहे.
त्यांनी सांगितलं म्हणे महाराज माझ्या जन्मापासून काही मला याचा छंद नव्हता म्हणे. आता मधल्या काळामध्ये माळ घातली म्हणे महाराजांनी सुरू केलं. पण महाराज एकदा त्याग केला एखाद्या गोष्टीचा पुन्हा त्याच्याकडे नाही बघायचं. माळ घातली नुसतं माळकरी नाही झाल्या मामी, एक आज साध्वी स्वरूपाने जीवन जगतात. हे मामीचे उज्ज्वल आयुष्य आणि खरंच उज्ज्वला मामीचा आयुष्य आहे. आणि ते उज्ज्वल आपलं जीवन त्यांनी करून घेतलंय. माळही धारण केली आणि बस पुढचा जीवन प्रवास सगळा जगदंबेच्या नावावर, पुढचा जीवन प्रवास सगळा संतांच्या चरणासाठी, त्यांच्या सेवेसाठी, संसारासाठी. जास्त वेळ नाही, परमार्थ जेवढा होईल तेवढा याच्यासाठीच खरंच आहे, याच्यासाठीच हे. जाऊ द्या 24 तास असं नाही करता आलं तरी मी सतत सांगत असतो. काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला भजन करा वेळच नाही. मी म्हणत असतो तेवढं भजन करूच नको, मी सांगेल तेवढंच भजन करा. माता भगिनी ऐका, 24 तासापैकी आपण घरदारा असतो, आपल्याला महाराज ड्युटी करावी लागते. कामासाठी किती वेळ काढायचा आहे? 8 तास. जाऊ द्या ओव्हर टाईम केला तर 12 तास. 24 पैकी 12 गेले, किती राहिले? 12. महाराज आम्ही 12 तास काम केले, आम्हाला मस्त निवांत अशी झोप पाहिजे. किती तासाची झोप पाहिजे तुम्हाला? 7 घंटे? हा नाही मामी तुमचं विचारतच नाही मी. किती तास? 6 तास. जाऊ द्या तुम्हाला सबसिडी देतो, 2 तास आणखी जास्त, 8 तास झोपा. आता 12 तासातले 8 तास झोपीत गेले, आता राहिले किती? 4 तास. 4 तासही भजन करू नका. महाराज आम्हाला प्राणायाम करावा लागतो, आंघोळ आहे, देवपूजा आहे. देवपूजा तर काही संबंध नाही याच्यामध्ये. आम्हाला फिरून यावं लागतं, व्यायाम करावा लागतो, त्याच्यासाठी 1 तास. 4 तासापैकी 1 तास गेला, किती राहिले? 3 तास. महाराज आम्हाला मैत्री नाही, आम्हाला फोन लावून बोलावं लागतंय, 1 तास. किती? बस झाला की फोनला 1 तास का पूर्ण का वाढवायचं आहे? बरं जाऊ द्या सबसिडी देतो, 2 तास घ्या. आता राहिला किती? 1 तास. 1 तास सुद्धा देवाचं भजन करू नका. महाराज आम्हाला चेहऱ्याकडे अधूनमधून बघावं लागतं, त्याच्यासाठी अर्धा तास. बस झाला. आता राहिला किती? महाराज आम्हाला अचानक कोणीतरी बोलवतं, त्याच्याकडे जावं लागतं, मैत्रिणीकडे. जाऊ द्या, अचानक एमर्जन्सी कॉल, त्याच्यासाठी 20 मिनिटं. आता राहिले किती? 10 मिनिटं. 10 मिनिटच फक्त तुम्ही देवाला देत चला दररोजच्या जीवनामध्ये. ऐका, संध्याकाळी जेवण झालं, आता झोपायचंय, मांडी घाला आणि दोन्ही हात जोडा आणि देवाला म्हणा, देवा तुझ्या कृपा आशीर्वादाने आज मला 2 टाइमचं अन्न खाता आलं. देवा आज सुखाचा दिवस तुझ्या कृपेने गेला. देवा अशीच कृपा ठेव. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः असा मंत्र जपा. देवा आता उद्या सूर्य बघण्यासाठी मला तू सकाळी उठव, ही जिम्मेदारी तुझी म्हणून आराम करा. बस 5 मिनिटं झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडायचे. देवा तुझ्या कृपाशीर्वादानं आजचा सूर्य मला पाहता आला. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्र बसने देवी, पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. बस हे 2 मंत्र म्हणा. देवा कालचा जसा सुखाचा दिवस गेला, देवा आजचा दिवस माझा सुखाचा जाऊ दे रे बाबा. माझं आयुष्य तुझ्यासाठीच आहे आणि तुझ्यामुळंच माझं आयुष्य सुखाचं समाधानाचं आहे. बस एवढं चिंतन करा, झाला तुमचा परमार्थ. काही गरज नाही, बाकीचं करायची गरज नाही. पण एवढं सुद्धा आपल्याच्यानं होत नाही. म्हणून देवासाठी वेळ काढत चला. देवासाठी महाराज काहीतरी करत राहा. तुम्ही 1 पाऊल देवासाठी टाका, देव तुमच्यासाठी 10 पाऊल टाकल्याशिवाय राहत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. दत्त कहने से दत्त कहने से तर जाएगा, पाव भव से उतर जाएगा. दत्त कहने से तर जाएगा, पाव भव से उतर जाएगा. कहने से दत्त कहने तर जाएगा, पाव भव से उतर जाएगा.
व्रत कहने से तर जाएगा, भाव भव से उतर जाएगा, भाव भव से उतर जाएगा, व्रत कहने से तर जाएगा, भाव भव से उतर जाएगा, व्रत कहने से तर जाएगा, भाव भव से उतर जाएगा। अवधूत चिंतन श्री चेक हॅलो हा बस. देवासाठी महाराज आपण वेळ दिला पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. त्याचं भजन केलं की बस बाकीचं तुम्हाला काही करायची गरज. गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपण ऐकलेलं आहे, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज इथे वास्तव्याला असताना किती जणांचे महाराज, कोणतेही कोडा असू द्या, कोणतंही संकट असू द्या, 60 वर्षाच्या महिलेला मुलगा प्राप्त करून देणारी ही साधन आहे. हे साधी नाही गोष्ट महाराज. आपण ऐकतोय, आपण सगळेजण तुळजापूरहून इथं आलोय. तुळजापूरचा एक नंदी महाराज म्हणून इथं आले होते. त्यांच्या अंगाला कुष्ठरोग झाला होता. तुळजापूरहून आले होते इथे. जगदंबा भवानी मातेने सांगितलं होतं जा गाणगापूरला. ते नंदी महाराज इथं आले आणि नरसिंह सरस्वती महाराजांना शरण गेले. सांगितलं गुरु महाराज तुमच्या वाचून मला आता कोण इथे आसरा देणार नाही. माझा कुष्ठरोग घालण्याची ताकद फक्त तुमच्याच मध्ये आहे. माझ्या कुलस्वामीने इथे तुमच्याकडे पाठवले. स्वामी नरसिंह सरस्वतीने सांगितलं, महाराजांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं काही करू नको नंदी, जा संगमावर अमरजा नदी आहे, भीमा नदीचा संगम आहे, त्या संगमावरती स्नान कर. औदुंबर वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या प्रदक्षिणा कर आणि मग माझ्याकडे. शुद्ध अंतकरण, शुद्ध भाव, संतांच्या शब्दावर विश्वास, तळमळ, समर्पण भाव. नंदी महाराज इथं आले, संगमावरती स्नान केलं आणि औदुंबराच्या महाराज वृक्षाची कल्पवृक्ष तो आहे त्याला प्रदक्षिणात घातल्या आणि दोन्ही हात जोडून महाराज याच स्वामीची शरण गेला. आणि ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं नंदी तुझं शरीर तू बघ, आणि ज्यावेळेस नंदी महाराजांनी कपडे काढून आपलं शरीर बघितलं तर आतापर्यंत त्या व्याधीने त्रास झालेला ते नंदी महाराजांची कांती आज महाराज चमकायला लागली. हा चमत्कार हा नरसिंह सरस्वतींचा आहे. याचं एकच कारण आहे, अनन्य भावना त्याला शरण जाणं. कथा आपण वाचलेल्या आहेत, सगळ्या सांगण्याची काही गरज नाही आपल्याला. म्हणून मी एक सांगतो, तुम्ही देवासाठी 1 पाऊल टाका, देव तुमच्यासाठी 10 पावलं टाकतो महाराज. घरी सुद्धा आपण पाहिलेले आहेत, अनुभव घेतलेले आहेत. कोणत्याही देवाची सेवा करा, त्याच्यासाठी 1 पाऊल टाका, तो तुमच्यासाठी हजर राहतो. डायरेक्ट देव तुम्हाला असं सहज भेट देणार नाही, कोणत्या तरी स्वरूपामध्ये येऊन तुम्हाला तो मदत करत असतो, हे निश्चित आहे. आपल्या मनामध्ये चिंता, भय, आता माझ्या जीवनामध्ये मला काय होईल सांगता येत नाही, बसल्या ठिकाणी श्री स्वामी समर्थाचं नामचिंतन करा. ते नामामध्ये, त्या नावामध्ये एवढा पावर आहे. श्री स्वामी समर्थाचं नामचिंतन आपण घेत 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 जर महाराज आपलं दिनचर्या जर आपली चालू ठेवली तर आपल्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती घालवण्याचं सामर्थ्य या नावामध्ये आहे. आणि त्यांचं एकच असा नारा आहे, माझं तू नाव घे, मी तुझ्या पाठीमाग आहे. आणि मी तुझ्या पाठीमाग असल्यानंतर तुला कोणत्याही संकटाला भ्यायची गरज नाही. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की. जगदंबा तुळजा भवानी माता आहे.
आईला साकडं घाला, तुमचं साकडं तुमचं कोडं सोडवण्यासाठी आई जगदंबा भवानी कोणत्या रूपामध्ये प्रकट होईल हे सांगता येत नाही. फक्त त्याचं नामचिंतन करत राहा, दुसरं काही करायची गरज नाही. दत्त महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी दाखवून दिल्या आहेत. हे जग एक दिवशी भस्म पावणार आहे म्हणून आम्ही आधीच भस्म धारण केलेलं आहे. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण धारण केल्या पाहिजे. दत्त महाप्रभू गिरनार पर्वतावर जाऊन तपानुष्ठान करतायत. नरसिंह सरस्वती साक्षात दत्तप्रभूंचा अवतार आहे. दुपारच्या मध्यानासी भगवंत इथं महाराज येतात, इथं येतात. म्हणून दुपारी इथं भगवंत वास्तव्याला असतात आणि संध्याकाळी माहूरगडे जातात. सकाळी स्नान करण्यासाठी नरसोबाची वाडी आणि दुपारी इथं भोजनासाठी आणि संध्याकाळी विश्रांतीसाठी माहूरगडे जातात. हे दिनक्रम आहे दत्त महाप्रभूंचा. म्हणून ही तपस्थली आहे. दत्त महाप्रभूंनी आपल्याला महाराज मार्ग दाखवून दिले. या जगाचे गुरु कोण असतील तर दत्त महाप्रभू आहेत. दत्त महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण गुरु केला पाहिजे. एक तरी गुरु केला पाहिजे. काही काही माणसं गुरु करतात. आम्ही कथेला कुठे गेलं की लोक आम्हाला म्हणतात, महाराज मला तुम्हाला गुरु करून घे. हॅलो, ते काही नाही, टाइम झाला म्हणून सांगाले. झाले आता 24 गुरु सांगायचे, समाप्त करायचे. आम्हाला म्हणतात, महाराज तुम्हाला गुरु करून घ्यायचं. आम्ही म्हणतो आधी गुरु केलता का नाही. काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही गुरु केला नाही, आता तुम्हालाच करून घ्यायचंय. काही काही म्हणतात, महाराज आम्ही गुरु केला होता पण त्याचं माझं जमना चालय. मग नाही तो सोडून दिला. सोडचिट्टी, गुरुला सोडचिट्टी नसते. एकदा गुरु केला की केला. म्हणून एकदाच गुरु करायचा, पण आधी ओळखून गुरु करायचा. पाणी पिना छान के आणि गुरु करना पैछान के. सध्या लोक कोणाच्या मागं लागतात. महाराज जास्त टीव्ही मध्ये महाराज गाजायला लागला, लोक म्हणतात आम्ही त्यांचे शिष्य आहेत. जास्त गाजला म्हणजे मोठा गुरु झाला, संत झाला असं नाही. जो टीव्हीत येतो तो संतच असतो असं नाही, आणि जो टीव्हीवर जात नाही तोही संत असंही नाही. टीव्हीत येण्याचा आणि गाजण्याचा आणि याचा संतांचा आणि गुरुवराचा काही संबंध नाही. तुम्हाला एखाद्या महाराजावरती श्रद्धा बसली, त्यांच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्याचं शिष्यत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकता. पण एकदा गुरु केला की पुन्हा बदलायचं नाही. पुन्हा नाही गुरु करायचा, पुन्हा नाही बदलायचा. मग तो कसा का असणार, त्याचा विश्वास ठेवा. त्यांनी दिलेला मंत्र जपा, ते तुम्हाला तारक ठरणार आहे. एका गावामध्ये ते गुरुदीक्षेचा कार्यक्रम चालू होता. नदीच्या पलीकडे गाव आहे. गुरुदीक्षा सुरुवात झाली आणि अलीकडच्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता, माळी समाजाचा. शेतामध्ये काम करत होता. त्याच्या कानावरती आलं गुरुदीक्षेचा कार्यक्रम चालू आहे. ऐका बरं, गुरुमंत्र कसा तारक ठरतो. विश्वास असावा गुरुमंत्रावर. तो निघाला गुरुच्या भेटीसाठी, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. मामी काहीच केलं नाही त्यानं. शेतामध्ये होता आणि त्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय. त्यानं काहीच नाही. पालकाच्या 2 जुडी घेतल्या आणि मेथीच्या 2 जुडी घेतल्या महाराजाला देण्यासाठी दक्षिणा. कारण का, महाराजांचं दर्शन घेत असताना रिकाम्या हातानं कधी घ्यायचं. झाला तर शेवटचा दिवस आहे म्हणून सांगावं लागेल. मी काही मागणत नाही, पैसे मागत नाही. केला इशारा जाता जाता. तसं काही नाही, द्यावाचं म्हणून असं काय. आणि लोक देतात. आता संतोष महाराज आता ते कथा करतात, आम्ही करतात. पांडुरंग महाराज आम्ही करतात. आम्हाला महाराज लोकांनी दिलेलंच पचत आहे. आता मामी म्हटल्या लहानपणी तुम्ही काय ते बांधलं नव्हतं का म्हणे. काय म्हणते त्याला, मनगटी. मला म्हणले महाराज लहानपणी बांधलं नव्हतं आहे ना, आता तुम्ही 2-2 घातल्यात, ब्रेसलेट घातलं नाही. मी म्हणलं आणखी आलं नाही. हे मामी हे दोन्ही का नाही, हे लोकांना दिलेलं आहे. वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली महाराज कुरळेकर होते, त्यांनी हे मनगटी केलेली आहे. माझ्या लेकरात दृष्ट लागू नये म्हणून कथा केली, त्यांनी दिले. पहिल्यांदा त्यांनी माझा आवाज ऐकला होता 2012 मध्ये. त्यांनी गळ्यातलं हे दिलेलं आहे. हे पान जे आहे ना, त्यांनी दिलेलं आहे. आम्ही घागरदऱ्यामध्ये आम्ही पहिल्यांदा कथा केली, तिथं मोठ्या महाराजांनी ही अंगठी केलेली आहे. सासऱ्याची नाही बरी, ही त्यांनी अंगठी केलेली आहे. हां, आणि मग
ह्या ही आहे भाऊ घरची, हे लग्नात आलेली आहे. आणि ही जी आहे का नाही, ही कंदारच्या सगळे महाराजांनी केलेली आहे गेली वर्षी 5 ग्रॅमची. आणखी एक बोट रिकाम आहे बघा, कोणा द्यायचा असेल द्या, आम्ही घालत तयार आहे. हा सगळे मिळून करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की, अत्रि अनुसया माता की जय. पालक आणि मेथीच्या 2-2 जुड्या घेऊन गेला. महाराजांनी दीक्षा दिली. काय आणला माझ्यासाठी? काय नाही म्हणे महाराज, काय पालकाच्या 2 जुड्या आणि मेथीच्या 2 जुड्या हे घ्या म्हणे तो गुरुदक्षिणा. महाराज थोडे हसले. तो म्हणे महाराज मला काहीतरी मंत्र द्या. महाराज म्हटले आता याला काय मंत्र द्यावा? महाराजांनी सहज सांगितलं, जा तुझा उद्धार होईल, तुझा हाच मंत्र. 2 मेथी की जुडी, 2 पालक की जुडी. बस भवसागर नदी पार करून जाशील या मंत्रावर. जा घरला. वर्षभर शेतात काम करायचं. 1 पालक की जुडी, 1 मेथी की जुडी, 1 पालक की जुडी, 1 मेथी की जुडी. त्या मंत्रावर एवढा त्याची श्रद्धा होती. गुरुदेवानं सांगितले शब्द. वर्ष झालं आम्ही, आणि दुसऱ्या वर्षी त्याच गावात महाराज दर्शनासाठी आले. आता याला दर्शनासाठी जायचंय, पाऊस चालू आहे, नदीला पूर आलाय, पलीकडे जायचंय कसं? अलीकडच्या तीरावर उभा टाकला. डोक्यात एकच आहे, गुरुदेवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि मग गुरुनं दिलेला शब्द त्याला आठवला. गुरु म्हटले होते हे मंत्र जप, भवन नदी पार करून जाशील. ही तर आमच्या गावची नदी आहे म्हणे. खांद्यावरची घोंगडी काढली, पाण्यावर टाकली. सांगितलं 1 मेथी की जुडी, 1 पालक की जुडी, चाल घोंगडी पाईल थडी. एवढं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये आलं. विश्वास होतो खरी स्वामीवरी सत्ता. पाण्यावरती घोंगडी आदर तरंगा लागली आणि तो वर बसून पहिलं थडीला गेला. ना पाय भिजला ना हात भिजला. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज म्हणे महाराज ओळखला मला, ते पालक मेथीवाला मी आहे म्हणे. महाराज म्हणले अरे बापरे कसा आलास? काय नाही म्हणे महाराज, तुम्ही दिलेला मंत्र वर्षभर जपला आणि मग काय नाही म्हणे तीच मंत्र उच्चारण केला आणि घोंगडी पाण्यावर टाकली आणि त्या घोंगडीवर बसून आलो म्हणे. हे शब्द ऐकले त्यावेळेस महाराजांचाच बीपी लो झाला. ज्यांनी मंत्र दिला होता त्यांनाच हे खरं वाटत नव्हतं. अरे असं कसं आला? म्हणे असंच आलो. तुम्ही म्हटलं होता भवसागर नदी पार होईल, तिथं आमच्या गावची नदी आहे म्हणे. चला म्हणे माझ्या घरी चहा प्यायला. महाराज म्हणले कसं येऊ रे, पुरी यायलाय. चला म्हणे जसं मी आलो तसं तुम्हाला बसून येतो. नदीच्या कडीवर आले महाराज. महाराज म्हणले आता जायचं कसं? ते म्हणला महाराज काही नाही, आता घोंगडी टाकायची आणि दोघं बसून जायचं. महाराज म्हणले हे मला बुडून मारता आता. घोंगडी काय तरत नाही, यांनाच विश्वास नाही. मन बरं. त्याने महाराज गुरुच्या शब्दावर एवढा विश्वास ठेवला होता. 1 पालक की जुडी, 1 मेथी की जुडी, चाल घोंगडी पायल थडी म्हटल्या गुरुलाही बसवलं, स्वतःही बसला आणि नदीच्या पलीकडे गेला. एवढं सामर्थ्य कशामध्ये आलं? तर ते स्वामीवर विश्वास असलेला, स्वामी गुरु मंत्रावर विश्वास असलेला तो त्याला तारक ठरला. आयुष्यामध्ये जो आपल्या गुरुने मंत्र दिलाय तो विश्वासाने, प्रेमाने, आपुलकीनं, श्रद्धेनं तो जपा. तो मंत्र तुमचा तारक ठरणार आहे. आणि दत्तप्रभूंचे 24 गुरु आहेत. ज्याच्याकडून महाराज शिकाय मिळालं तो आपला गुरु असतो. ध्यान ठेवा. ज्याच्याकडून शिकाय मिळालं तो आपला गुरु असतो. मग ते कोणत्या का असणार, तो गुरुच आहे आपला. गुरु जो जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, सर्वत्र जग गुरु दिसे. आणि दत्त महाप्रभूंनी 24 गुरु केले. त्या गुरुपैकी पहिला गुरु आहे दत्त महाप्रभूंचा, त्याचं नाव आहे पृथ्वी. पृथ्वीला गुरु केलं, गुरु मानलं का? या पृथ्वीपासून सहनशीलता हा गुणधर्म आहे. पृथ्वी कोणाला त्रास देते का? कधी त्रास देत नाही. सहनशीलता या पृथ्वीकडून दत्त महाप्रभूंनी गुण घेतला, म्हणून तिला गुरु करून घेतलं.
2 नंबरचे गुरु आहे दत्त महाप्रभूंचे, त्यांचं नाव आहे वायुदेवता. वाऱ्याकडून गुण घेतला विरक्ती. कशातही अडकायचं नाही, सगळ्यात राहायचं पण कशातच अडकायचं नाही. वारं कधीच कुठं अडल्या जात नाही, आसून निराळा असल्यासारखं आहे. विरक्ती या वायुदेवाकडून महाराज देवतेकडून घेतली. 2 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे वायुदेवता. 3 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे आकाश. आणि त्या आकाशाकडून दत्त महाप्रभूंनी गुण घेतलाय, त्याचं नाव आहे अचलता. चंचल नाही, अभेद, निसंग, कोणाचाही संग नाही. आणि जीवनामध्ये काही जरी सुख दुःख असलं तरी आपली चंचलता कधी जीवनामध्ये करून घ्यायची नाही, स्थिर राहायचं. हे आकाशाकडून गुण घेतला. 4था गुरु आहे त्याचं नाव आहे पाणी. आणि पाण्याकडून महाराज गुण घेतला स्नेहभाव, प्रेम, प्रीती. कारण का पाणी प्रत्येकाला आपल्यामधून महाराज मिसळून घेत असतं. कधीच दुजाभाव करीत नाही महाराज. पाण्यामध्ये गेलं की आपलाच कलर त्याला देऊन टाकतो महाराज. ही पाण्याकडून त्यांनी गुण घेतला. तो 4 नंबरचा गुरु आहे पाणी. 5व्या नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे अग्निदेवता. अग्नीकडून महाराज काय घेतला गुण, तर पवित्रता घेतली. कारण का अग्नी हा पवित्र असतो आणि पवित्रता हा अग्नीचा गुणधर्म आहे. 6वा गुरु आहे त्याचं नाव आहे चंद्रमा. आणि त्याच्याकडून महाराज गुण घेतला विकाररहित राहणं. विकारबाधा आपल्या जीवनामध्ये कधी लादून घ्यायची नाही, हा गुण त्याच्याकडून घेतला. 7 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे सूर्यदेवता. आणि त्याच्याकडून महाराज गुण घेतला निष्पन्नता. कधीच दुजाभाव कधी करायचा नाही, भेद कधी करायचा नाही, सगळ्याला सारखा प्रकाश देतो सूर्यदेवता. कधी कोणाला अजिबात नाही, त्याला जरी नावं ठेवले तरी त्यालाही सारखाच प्रकाश देतो. याला 7 नंबरचा गुरु आहे. 8 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे कपोत. त्याच्याकडून गुण घेतला अलिप्तता. 9व्या नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे अजगर. आणि अजगराकडून गुण घेतलाय निर्भयता. कधीच कोणाला भ्यायचं नाही, निर्भय हा गुण त्याच्याकडून घेतलेला आहे. 10 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे समुद्र. आणि त्याच्याकडून महाराज गुण घेतला परोपकार. समुद्र परोपकार करतो, आपल्याला देत राहतो. समुद्र कधी कोणाचं काही घेत नाही, नुसतं देण्याचं काम करतो. 11 नंबरचा गुरु आहे त्याचं नाव आहे पतंग. त्या पतंगापासून महाराज गुण घेतला मोहत्याग. कारण का पतंग त्या रातकिडा त्या रूपाला एवढं त्याला मोहित होतो, स्वतःचं जीवन महाराज समाप्त करून घेतो. अरे बापरे म्हणे, असा जर मी मोहात अडकलो तर माझाही नाश होणार आहे, म्हणून असं मला मोहात अडकायचं नाही, हे त्याच्याकडून गुण घेतलेला आहे. मधमाशी, त्याच्याकडून महाराज गुण घेतला धनसंचयाचा त्याग. मधमाशी काय करते, मधुमक्खी सर्वत्र फिरते महाराज मस्त मवळाचा मध तयार करते आणि ते तिला काहीच उपयोगाचा नाही, दुसरं कोणीतच घेऊन जातं. तसं आपण आपल्या जीवनामध्ये धनसंचय करतो, पैसा गोळा करणं. आपण पैसा कमवतो आणि या पैशावर कोण उड्या मारतं, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. 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 तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया बंदे,
मधुमक्खी जसं आहे ना तसं धनसंचय करणं हे घातक आहे, धनसंचय करायचा नाही. हे मधुमक्खीकडून गुण घेतला. नंतर गजेंद्र हत्तीकडून गुण घेतला, तो म्हणजे काम विकारावर विजय प्राप्त करणे. हत्ती विषयासक्त आहे, स्पर्श या विषयामध्ये हत्ती अडकलेला आहे म्हणून त्याचा घात झालाय. तसा आपला घात होऊ नये म्हणून हत्तीकडून महाराज गुण घेतलेला आहे. हत्तीला गुरु केलं. भ्रमर कमळाच्या फुलावर बसतो, त्याचा मकरंद सेवन करतो, संध्याकाळ झाली सूर्य मिटला जातो, तोही मरून जातो. बरोबर. या भुंग्यासारखं मला अडकायचं नाही. हे मेलेला भुंगा बघितला आणि त्यांच्याकडून उपदेश केला. तो भुंगा सुद्धा भ्रमर, यालाही गुरु म्हटलं. त्याच्याकडून महाराज आपल्याला शिकायला मिळालं, याच्यासारखं मला आता मरायचं नाहीये. 15वा गुरु आहे, त्याचं नाव आहे मृग. त्याच्याकडून मोहत्याग, त्याला मोह जास्त असतो आणि तसा मोह मला करायचा नाही म्हणून मोहत्याग करणं हे त्याच्याकडून शिकलंय. 16वा गुरु आहे मत्स्य. सवित गुंतणे, कारण का माशाला शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, रस हा विषय माशाकडे आहे. आमिषाच्या मिशे गळगिडी मासा फुटोनिया घसा मरण पावे. त्या रस सेवनासाठी महाराज गळ गिळतो आणि मासा मृत्युमुखी पडतो. मला असं पडायचं नाही, हा गुण महाराज तिच्याकडून शिकायला मिळाला म्हणून सुद्धा त्याला गुरु म्हटलं. हे 16 आहे. नंतर येतो पिंगला वेश्या. पिंगला नावाच्या वेश्याला सुद्धा गुरु करून घेतलं महाराज. तिच्याकडून काय गुण घेतला तर आशेचा त्याग. कारण का वेश्याला आशा असते, ते व्यवहार करण्यासाठीच, धनसंचय करण्यासाठी आशा असते, माझं गिऱ्हाईक वाढलं पाहिजे. हे बघितलं, त्या पिंगला वेश्याला बघितल्यानंतर महाराज तिचा त्या आशे बघितली, त्या आशेपासून आपला त्याग करणं हे शिकायला मिळालं म्हणून महाराज तिला गुरु करून घेतलं. टिवटिवी, तिला सुद्धा गुरु करून घेतलं. उपाधीचा त्याग करणं. कारण का टिवटिवी माशाला जवळ घेते, सगळ्या पसारा आपला जवळ करते. लेकरासाठी महाराज मासे गोळा करून आणते, तिथंच गुरु पटवून राहते, स्वतः काही खात नाही. तसे आपल्या काही टिवटिव्या भरपूर आहेत. आपण कधीच खाणार नाही, आपल्याला 2 रुपये खर्च कधी करणार नाही, कधी काही करणार नाही. सगळं धनसंचय करून ठेवणार लेकरासाठी. ह्याच्यासाठी होईल, त्याच्यासाठी होईल. हे तिचा मोह गोळा करणं हे बघितलं आणि म्हणे मोहाचा त्याग करणं आपल्याला शिकलं पाहिजे. ते तिच्याकडून शिकायला मिळालं. टिवटिवीला गुरु करून घेतलं. नंतर येतो महाराज बालक, आणि बालकाकडून आनंदी राहणं हा गुण घेतला. बालकाला दुसरं काही नाही, सुख दुःख नाही, काही नाही, त्याच्याकडून तो गुण घ्यायला मिळाला म्हणून त्याला गुरु मानलं. लेकराला गुरु केलं. काकणाला सुद्धा दत्त महाप्रभूंनी गुरु मानलेला आहे. का तर त्याच्याकडून एकांतवास साधने, त्याच्याकडून गुण घेण्याचं सामर्थ्य मिळालं म्हणे. का काकणं जर इथं 4-5 असतील तर वाजतात आणि एक काकण असेल तर वाजत नाही. आलिप्त राहिलं पाहिजे, हे काकणाकडून गुण शिकायला मिळाला. कारण का काकणा जर संगत केली दुसऱ्या काकणाची तर एकांत साधता येत नाही, मग वाजत राहतात. ते एकटं राहता आलं पाहिजे, निर्विकार राहता आलं पाहिजे. त्याच्याकडून गुण शिकायला मिळाला. त्याला काकणा सुद्धा गुरु म्हटलं. नंतर येतो कारागीर. एकाग्रता, एखादा शिल्पकला करणारा, त्याच्याकडून एकाग्रतेचा गुण घेतला. कारण का चित्र काढणारी व्यक्ती, शिल्पकला काढणारी मूर्तिकार असेल, एकाग्र चित्त करून तो मूर्ती महाराज काढत असतो, चित्र काढत असतो. म्हणून एकाग्रता गुण हा त्याच्याकडून घेतला. त्यालाही गुरु मानलं. 22वा गुरु आहे, त्याचं नाव आहे सर्प. त्याच्याकडून महाराज गुण घेतला सावधता. सावध राहणं सर्पाकडून गुण घेतला आणि त्याला गुरु म्हटलं. कारण का बघा, थोडं जरी वाजलं तरी सर्प सावध होतो. त्याच्याकडून गुण घेतला तो सावधता. नंतर 23वा गुरु आहे, त्याचं नाव आहे कोळी, आणि त्याच्याकडून गुण घेतला ईश्वरी इच्छा. जसं त्याला इच्छा असते कोळ्याकडून, मला इथं जाळं टाकल्यानंतर मिळालं पाहिजे काहीतरी, तसं त्याची इच्छा असते ती, म्हणून जाळं टाकतो ना. तसं आपण सुद्धा साधना करायची. कशासाठी? देव प्राप्तीसाठी. हे त्याच्याकडे बघून शिकाय मिळालं म्हणून महाराज त्याच्याकडं महाराज गुरु त्याला म्हटलं दत्त महाप्रभूंनी.
आणि 24वा आहे त्याचं नाव आहे भ्रमरकीट. त्याला म्हणतात ईश्वर स्वरूपता. अर्थात त्याला कोणती काय म्हणतात त्याला, ती एक आळी असते महाराज, भिंगुरुडी. हा, ती भिंगुरुडी, ती आळीला ध्यास असतो म्हणे. मला भुंगा येतो दंश करतो, मला भुंगा येतो दंश करतो, मला भुंगा येणार दंश करणार. त्याच्या भीतीपोटी महाराज त्याचं चिंतन करते आणि एक दिवस स्वतःच भुंगरटी होते आणि उडून जाते. हे तिच्याकडून महाराज ईश्वर एक रूपता साधना करून महाराज साध्य प्राप्त करता येतं. हे गुण तिच्याकडून घेतला. 24 नंबरची महाराज ही गुरु सुद्धा मान्य करून घेतली. हे दत्त महाप्रभूचे 24 गुरु आहेत. आपण प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु करावा आणि ज्याच्याकडून चांगलं शिकता येईल त्याला आपण गुरु मानलं पाहिजे. पण गुरु मानत असताना, गुरु करून घेत असताना तो चांगला गुरु असावा, स्वच्छ मनाचा असावा, साधनायुक्त असणारा असावा, त्याचं जीवन परमार्थासाठी महाराज एकरूप असावं. असा गुरु आपल्या जीवनामध्ये आपण करून घेतला पाहिजे. आणि असा जर गुरु आपण जीवनामध्ये करून घेतला तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये गुरु करावा, गुरु मंत्र जपावा आणि तो गुरु मंत्र आपला तारक ठरणार आहे. म्हणून अशी साधना करत राहा. एक दिवस साध्य मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आपली अविरत ही साधना अशीच अखंडित आबाधित अशीच चालत राहावी. जोपर्यंत आपल्याला साध्य नाम परमात्मा मिळत नाही तोपर्यंत आपली ही गाणगापूरची वारी चालूच राहणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी कधी महाराजांनी कुठं तीर्थयात्रा काढली तर तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे रामनाम गाऊ. आहे का नाही? जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रा करा. म्हणून गाणगापूर, कधी महाराज पंढरपूर, कधी द्वारका, कधी काशी, कधी अयोध्या हे दाखवत असतात. हे आपल्याला जोपर्यंत हे चांगलं शरीर आहे तोपर्यंत बघता येतं, नंतर मिळत नाही. म्हणून आपल्याकडून ही साधना गुरुदेवाने करून घ्यावी अशीही गुरुकडे आपण प्रार्थना करूयात. आणि आजची या ठिकाणी सेवा समाप्त करूयात. सगळ्याला विनंती आहे, आता 3 दिवस असे मस्त आपले आनंदात गेलेले आहेत. कोणाला दुःख आहे का? कोणाला तरी कळत का? 3 दिवस कसे गेले कोणाला कळालं? पुरुष मंडळी काही मान हलवण्यात चालेत. माता बघितला आनंद झाला. कशामुळं? घरी टेन्शन असतंय, सकाळची भाजी झाली संध्याकाळी कोणती करू, आता सकाळी कोणती भाजी करू. इथं स्वयंपाकाचं टेन्शन नाही ना भाजीचं टेन्शन नाही, आहे का नाही? ताईला पक्क कळालं बघा, तुला आवडलं आहे का नाही? खाणे बस, भाजी टेन्शन नाही, स्वयंपाकाचं टेन्शन नाही, मस्त आनंदी आनंद. 3 दिवस आपले कुणीकडे गेले कळालं नाही. सुखाचे दिवस लवकर निघून जात असतात, दुःखाचे दिवस जात नसतात. आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येण्यासाठी गुरुचरित्र पारायण करणं, दत्तकथा ऐकणं, संकीर्तन ऐकणं, संतांच्या सेवेत राहणं हेच आपल्या जीवनामध्ये समाधान देणार आहे. म्हणून आपली साधना अशी करत राहावी. जीवनामध्ये सुख समाधान ऐश्वर्य लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यथामती येता अवकाश मला जसं जमेल तसं सेवा करण्याचा प्रयत्न केला. या सेवेमध्ये कमी जास्त झालं माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझे गुरुजी महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरज, वैकुंठवासी अंगदमा ढाळेगावकर, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, माधव महाराज दिगंबर महाराजांचा आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्रपणे मी माझा माथा ठेवतो आणि माझी ही सेवा या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करतो. कमी जास्त झाला असेल तर आपल्याला गुरुसेवाने माफ करून घ्या. येईल त्या दसरा झाला ना, दसरा झाला की दुसऱ्या दिवशी 3 तारीख आहे आणि 3 तारखेपासून 12 तारखेपर्यंत टी व्हीवरती तुम्हाला कथा ऐकायला मिळणार आहे. गुरुच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने टी व्हीवरती कथा आम्ही केली. त्याच्यामध्ये राहुल महाराजांचा सिंतही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, गोड गायनही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्या कथेचं नाव आहे चौयुगीचा भक्तनामा. म्हणून झी टॉकीजवरती येईल त्या 3 तारखेपासून 12 तारखेपर्यंत सकाळी 7 ते 9:30 यावेळीमध्ये आपल्याला ती कथा श्रवण करायची आहे. आणि पहिल्यांदा कथा झाली त्याच्यामुळं आपल्या माणसाला थोडं आपण सर्वांनी सपोर्ट करा. त्याची काय म्हणतात त्याला, हां TRP, हां ते TRP वाढवण्यासाठी आपण सर्वांनी बघा
स्टेटस महाराजांकडे येतील त्यावेळेस तुम्ही पुढं फॉरवर्ड करा, तुम्ही स्टेटस ठेवा, ती कथा ऐका. आणि ही कथा आपल्याला मस्त घरीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून आपले वैभवदादाचं लाडकं चॅनल ते म्हणजे पुण्यवाणी यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्रायबर करा, त्यांची व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बस दुसरा आमचा चॅनल आहे, माझा भाचाच आहे, त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे बाप माणूस कीर्तन. नुसतं बाप माणूस टाकलं की येत नाही, ते गाणं येतं बापाचं. त्याच्यामुळं बाप माणूस कीर्तन असं यूट्यूब चॅनलला नाव टाका, त्याचंही चॅनल सबस्क्रायबर करा. नवीन मुलगा आहे, त्याचं नवीन चॅनल आहे. पांडुरंग महाराजांनी सांगितलं ये लखन, आपलं चॅनल आपल्या पोरांचे मोठे झाले पाहिजे. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, महाराजांना आमच्यासारखे तरुण पिढीचे कीर्तनकार गायक वादक जास्त आवडतात. म्हणून तरुण पिढीमध्ये जेवढे गायक वादक आहेत ते सर्वांचे आवडते कीर्तनकार म्हणजे पांडुरंग महाराज रेड्डी तुळजापूरकर आहे. प्रत्येकाला स्टेज उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व आहे. नाही 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 त्याचा अभ्यासच नाही, नाहीतर आमचे लई आहेत महाराज. संतोष महाराज कीर्तन प्याड वादक होतं, आता काय गरज आहे. राहुल महाराज आहे त्याला काय शिंतच वाजते काय, तुला जमते काय गुणानं बस मग. पण पांडुरंग महाराज तसं नवीन कीर्तनकार असेल, नवीन कथाकार असेल, त्याला स्टेज देण्याचं काम करतात. म्हणून प्रत्येक कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या. बघा ना आता अवधूत महाराज, गणेश महाराज, कार्तिक महाराज, राम महाराज, पांडुरंग महाराज आमचे पण आळंदीहून आले कथेसाठी. राहुल महाराज त्यांच्या घरी महाराज अडचण आहे, ती सुद्धा अडचण बाजूला सारून रात्री आपले गेलेले आपले बाळू महाराज ते सुद्धा आले होते. आज संतोष महाराज ते सुद्धा परिवार घेऊन आलेत. आज हे सगळे इथे येतात महाराजांच्या शब्दावरती. महाराजांनी हॅलो म्हटल्या म्हटल्या आम्ही आलोच म्हणत असतो, कुठेही असू द्या. हे आमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. आपण सेवा अशीच करावी आणि महाराजांचंही आमच्यावर असं प्रेम राहावं एवढं बोलतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो, जास्त वेळ झालाय. कथेमध्ये गोड असं त्यांनी साथ करतायत. माझ्या कथेमध्ये गोड व्यक्तिमत्व आहे आमचे राहुल महाराज नावलगावकर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आयटोपॅड वादक आमचे पांडुरंग महाराज अंबोरे पाटील आळंदी देवाची, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आमचे अवधूत महाराज. गोड पकवास, गोड तबला, आणि जसा गोड वाजवणं आहे तसं बोलणं गोड आहे, राहणं गोड आहे, दिसणं आहे ना. आमचे अवधू महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माऊली महाराज पिंपरे, काय महाराज तार सप्तकातला जाऊन षडज्या लावतात. गोडा माऊली महाराज पिंपरे, गणेश महाराज, आमचे कार्तिक महाराज, राम महाराज, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि गोड माऊली साऊंड सर्व्हिस चोराखडी, आमच्या दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा पांडुरंग महाराज त्या दिवशी दिदीने कीर्तनामध्ये सगळ्यासाठी टाळ्या वाजविल्या. त्या गायकासाठी टाळ्या वाजवल्या, वादकासाठी. असं राहिलंच नव्हतं कोणी टाळ्या वाजवण्यासाठी, असं राहिलंच नव्हतं. फक्त मी म्हटलो नाही, फक्त एकासाठी टाळ्या वाजविल्या नाहीत. आणि त्याच्यामुळंच मस्त इथं चेहरे आहेत, कोणाला काही ताप नाही, सर्दी नाही, शरीर चांगलं आहे, ते म्हणजे आचारी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आचारी. स्वयंपाक चांगला झाला तर आपलं शरीर चांगलं राहतं. ते आचारी म्हणजे आहेत की नाही, माता भगिनी चपात्या करणारे आहेत, भाजी करणारे, त्यांचं जे आचारी आहेत ते दोघं चौघ आहेत. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या या सोहळ्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं असेल, पाणी असेल, काही जे असेल, महाराज इथं चटया असतील, झाडण्याचं काम केलं असेल, वाढण्याचं काम केलं असेल, पंक्तीचं काम केलं असेल, कोणी आर्थिक मदत केली असेल, कोणी तन मन धनाने जी काही मदत केली, सगळ्यांना दत्त महाप्रभूंचा आशीर्वाद आणि कथेला विराम. हा एक सुंदर भजन आणि आरती. देवा दत्ता दत्ता अवधूता, देवा दत्ता दत्ता अवधूता,
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान